नमस्कार मंडळी. एक गोष्ट प्रखरतेने शेअर करावीशी वाटली. आता बघा की आयुष्यात सुखाची व्याख्या म्हणजे काय, ती प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळी. पण सध्याचा जर ट्रेंड पाहिला तर मालकी हक्काची भावना म्हणजेच सुख. म्हणजे एखादी गाडी माझी, एखादं घर माझं, एखादी जागा माझी. आणि ही मालकी हक्काची भावना जाणून देणारे आजूबाजूला चार जण जे कौतुक करणारे असतात ना, त्यांच्यामुळे माणसाला खरा आनंद जाणवायला लागला. पण जरा थोडं थांबून मनाचा विचार केला तर यामध्ये सुट्टे नक्कीच नाही. एखाद्याने घर बांधलं आणि त्याच्याकडे 12 किरायेदार आहे. तर ते घर बांधून त्याने त्याचा पूर्ण उपभोग घेतलाच नाही. मुळे त्या घरात राहणारे आनंदी आहेत, सुखी आहेत. म्हणजे काय की इतरांनी ठरवून दिलेली आनंदाची व्याख्या जर आपण चालत राहिलो तर आयुष्य आपलं पूर्ण तुलना करण्यामध्येच जाणार. की त्याने काय मिळवलं, मी काय मिळवणार आहे, माझ्याकडे त्याच्यापेक्षा जास्त काय आहे. आणि यामध्येच आयुष्य कधी गेलं ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. आपल्या आनंदाची व्याख्या आपण ठरवली ना की छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळतो आणि माणसाला आनंदी राहता येतं. पण शोकांतिका ही आहे की शेवटपर्यंत माणसाला ही गोष्ट लक्षातच येत नाही. थोडक्यात आयुष्य म्हणजे काय तर जन्म आणि मृत्यू यामधला फरक. शेवटी सगळ्यांना तिथे जायचंच आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की यामधला प्रवास आपण कसा केला. मधला प्रवास जर आपण ठरवून दिलेल्या आनंदाच्या व्याख्येप्रमाणे केला तर आपण आनंदी राहणारच. म्हणून स्वतःच्या आनंदाची व्याख्या स्वतः ठरवा आणि येणारा प्रत्येक क्षण खळखळून जाईल. कारण सांगता येत नाही कोणता क्षण शेवटचा असेल.